नमस्कार मित्रांनो, आपल्या या वन डे व्लॉगर चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण चाललो आहे माहुली गडाच्या भेटीला। तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला NH3 आसनगाव येथे मानस मंदिरच्या या टर्नवरती तुम्हाला डावी साईडला एक 7 किलोमीटरवरती पुढे जायचं आहे। या रस्त्याने जाता जाता तुम्हाला माहुली गड तुम्हाला रस्त्यात दिसेलच। हा गड पाहता पाहताच तुम्ही माहुलीला पोचाल। तर असं 7 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर तुम्हाला मिळेल माहुली गड आणि तसेच रस्त्यात खूप सारे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील। तर आपली आजची ब्लॉग ही बाईकवर असणार आहे। बाईक रायडिंग करत करत आपण निसर्गाच्या सानिध्यात हरवण्यास जाणार आहे। तो लेट्स द जर्नी बिगिन। हिअर इज माय पार्टनर, सो स्टे ट्यून गाईज। तुम्हाला लवकरच काहीतरी स्पेशल दाखवतो। लेट्स गो। सो लेट्स गो। इतिहासकालीन वारसा लाभलेला माहुली गड हा मुंबईपासून फक्त 74 किलोमीटर अंतरावरती आहे। माहुली गावापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आसनगाव रेल्वे स्थानक येथे बसेस किंवा ऑटो कायम उपलब्ध असतात। माहुली गावाच्या येथून माहुली गडाचा पायथा हे फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे। रमताना राईड करताना आम्हाला रस्त्याला मिळाला एक वॉटरफॉल आणि आम्ही तिथे थांबलोय। तर तुम्ही पण फील घ्या या वॉटरफॉलचा। चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला। हा या वॉटरफॉल छोटासा आपली छोटा आहे, तुम्ही फील करा त्याला बघा। माहुली गडाच्या वाटेवर येणाऱ्या या मनमोहक आकर्षक धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आपण निघूया आता आपल्या पुढच्या प्रवासाला। ठीक आहे ना मित्र, बघा माझ्यासोबत आणखीन पण मित्र आहेत, त्यांना पण आपण ब्लॉगमध्ये ॲड करू लवकरच। सो लेट्स गो गाईज। असा आहे प्रवास माहुलीचा हा। तर हा प्रवास करता करता आपल्याला असेच मित्र मिळत असतात, कोणी सबस्क्रायबर मिळत असतात, कधी तुम्ही मिळतात। सो आता आपण निघणार आहेत पुढच्या डेस्टिनेशनसाठी। तसं डेस्टिनेशन काहीच नाही आपल्याला, पण बघूया आता काय बघायला मिळतं। हां, अनलिमिटेड जर्नी। हां, तर आपल्याला काय असं फिक्स नाही आहे, बघूया जे चांगलं बघायला मिळतं तिथे थांबायचं, रेकॉर्ड करायचं आणि निघायचं। हिरव्यागार गवताने व्यापलेला संपूर्ण परिसर आणि कळकळणारे झरे पाहता पाहता आपण कधी माहुलीला पोचलो कळालं सुद्धा नाही। आपल्याला लागला रस्त्यातच पाऊस आणि आपल्याला इथून काही निघता नाही ते, आणि बघूयाच आता इथं खूप पाऊस आहे। आपण एक शेल्टरच्या जागी थांबलेलो आहे आपण, हे आपलं शेल्टर आणि आपल्या समोर आहेत श्री महादेव। सो त्यांच्या समोर आपण थांबलो इथे, आणि जोपर्यंत पाऊस नाही जात आहे तोपर्यंत आपल्याला इथून निघता पण येणार नाही, आणि असं पण आपल्याला आपल्या आणखीन पुढे जाता नाही येणार, कारण की तिथे पोलीस बंद आहे तिकडे ॲक्च्युली। तर आपल्याला जाता नाही येणार। बघूया आता कसं काय होतं, अजून तरी काय डिसाइडेड नाही आहे की काय करायचं पुढे, पण बघूया आता। ठीक आहे, सो स्टे ट्यून गाईज।
आज आपल्याला संधी मिळाली आहे आपल्या जर्नीला पुन्हा एकदा रिस्टार्ट करण्याची. तर आपण चाललोय पुढे. आपल्याला मिळाली संधी, पोलीस वगैरे होते ते गेले आणि ते गेल्यानंतर आपल्याला मिळाली एक संधी. आता आपण त्याच रस्त्याने पुढे जायचं जिथे आपल्याला जायचं होतं. म्हणजे आपण आता पोचणार आहे त्या डेस्टिनेशनवरती. तसं फिक्स काही नाही आहे, बघूया आता काय बघायला मिळतं. जास्ती पाऊस होता पण तो पण गेलेला, आता इथं क्लिअर झालेला आहे एकदम पूर्णपणे, तुम्ही पाहू शकता. आणि चल मग निघूया आपण. तर गाईज जसं आपण या हिरव्या हिरव्या वातावरणात आलो, झाडी झुडपांमध्ये आलो, तसे आले मच्छर इथे. तुम्हाला जसं बोललो तुम्ही, त्याच्यासाठी होतं आपल्याकडं ओडोमॉस. तर हेच ओडोमॉस आपण लावणार आहेत. आणि हे तुम्ही कुठेही जाल ना वॉटरफॉलला या टाईमला तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. सो हे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. हां, कारण की नंतर मग अर्धा तास नंतर मग किंवा तुम्ही घरी जाता तेव्हा त्या दुसऱ्या दिवशी कळतं किंवा त्या दिवशीच रात्री कळतं. सो दॅट्स इट. तर आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे पायी पायी, चालत चालत. बाईक आपण ठेवले मेन रोडला आणि आता आपण इथून आपल्या डेस्टिनेशनसाठी शोधत निसर्गातून या हिरव्या हिरव्या वातावरणातून जायचं आहे आपल्याला, मजा घेत. तर चला. क्रेप जिंजर नावाचं हे फूल जितकं सुंदर आहे तितकंच ते आयुर्वेदिक सुद्धा आहे. तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात असलेला हा शिवकालीन वारसा लाभलेला माहुली किल्ला, याचे सौंदर्य तुम्ही पाहू शकता. शिवाय या माहुली किल्ल्याचे एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे हा वजीर सुळका. हा वजीर सुळका तुम्ही पाहू शकता आणि या वजीर सुळकाची उंची किमान 288 फूट उंचीचा आहे. शिवाय 90 अंशाचा हा वजीर सुळका आहे. तर प्रत्येक गिर्यारोहकाचं हे आकर्षण म्हटलं जातं. तर तुम्हीसुद्धा जर याला माहुली किल्ल्याला आकर्षित झाले असाल तर तुम्हीसुद्धा भेट द्या, नक्कीच भेट द्या. शिवाय जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ पूर्णपणे आवडली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.